नमस्कार मंडळी. सुमन स्कोलार्स या आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी थोडंसं माझ्या मनातील भावना, मनोगत असं व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम सर्व समीक्षकांची माफी मागून थोडंसं मी मनोगत व्यक्त करीत आहे. फार पूर्वी प्रसिद्ध नाटककार एका प्राध्यापक महोदयांचे व्याख्यान ऐकण्यास गेलो होतो. विषय होता राम गणेश गडकरी. व्याख्यान छान झाले. व्याख्यानात गडकरींच्या नाटकातील व्यक्तिरेखा, त्यांचे भावविश्व, त्यांचे मनोव्यापार, पात्रांच्या भूमिकांमधील सुप्तांतर, अंतर्विरोध, मानसिक संघर्ष असे बरेच काही विषय आले होते. त्यासाठी गडकरींनी किती कष्ट घेतले, नाट्यतंत्राचा किती अभ्यास केला वगैरे वगैरे. सर्व व्याख्यान रीडिंग बिटवीन दी लाईन म्हणतो तसे होते. प्रत्यक्ष गडकरी अवतरले असते तर तेही कळवळून म्हणाले असते, खरंच हो, माझ्या मनात असं काही नव्हतं, मला हे काहीही अभिप्रेत नव्हतं. असो, तेव्हापासून समीक्षक या व्यक्तीविषयी मला काय वाटते हे अजूनपर्यंत सांगता आलेले नाही. म्हणजे राग, लोभ, द्वेष, माया की भीतीयुक्त आदर, नक्की काय वाटते सांगणं कठीण आहे. पूर्वी समीक्षेवरची पुस्तकेही वाचली आहेत. सौंदर्यशास्त्र नावाचा विषय आहे हे मला तेव्हाच समजले. प्रत्यक्ष डोक्यात किती शिरत होते देव जाणे. पिपात मेले ओले उंदीर या प्रसिद्ध नवकवितेचे 3 निरनिराळ्या पद्धतीने केलेले समीक्षण व त्या कवितेचा अर्थ एका पुस्तकात मी वाचले होते. प्रत्यक्षात कवीला काही वेगळेच अभिप्रेत असावे. जे न देखे रवी वो देखे समीक्षक असे म्हणावेसे वाटते. या संदर्भात शेक्सपियरचा एक विनोद आठवतो. शेक्सपियरच्या टीकाकारात ब्रॅडले नावाचे फार मोठे नाव आहे. एका कवीने एका वात्रटिकेत छान खिल्ली उडवली आहे. कबरीतून उठून शेक्सपियरला त्याच्या नाटकातील न उलगडणाऱ्या समस्यांविषयी प्रश्न विचारण्यात आले, पण शेक्सपियर स्वतः समाधानकारक खुलासा करू शकला नाही, कारण त्याने ब्रॅडले कुठे वाचला होता. समीक्षकांची भाषा हा तर एक मोठा विषय आहे. दुर्बोधता हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. सेंद्रिय जीवनानुभव, पृथगात्मकता, आत्मगत परिप्रेक्ष्यात मनोविश्लेषणात्मक रचनेचा बंध वगैरे वगैरे. बापरे बाप, अबोबा. असे काही असले तरी मी समीक्षा लेखन वाचतच राहतो. खरं म्हणजे ते पचत नाही, पण खावेसे वाटते अशी माझी अवस्था होते. समजत नाही, पण वाचावेसे वाटतेच. समीक्षकाच्या अंगाने जाणारा रविवारच्या पुरवण्यांमधील पुस्तक परिचय मात्र आवर्जून असतो. त्यामुळे वैयक्तिक पुस्तक खरेदीस मदत होते. सामान्य माणसास ती कलाकृती त्याच्याच भाषेत समजावून सांगितल्यास त्याची आस्वादपूर्ती नक्कीच वाढेल. त्यासाठी दुर्बोध भाषेतील समीक्षा टाळून रसग्रहण आवश्यक आहे असे मला वाटते. मग ती कलाकृती एखादे पुस्तक असेल, कविता असेल, सिनेमा असेल, नाटक असेल किंवा चित्र असेल. लता मंगेशकरांचे एखादे सुंदर गाणे ऐकले की वा वा म्हणायचे वा मान डोलवायची एवढेच आपल्या हातात असते. मग पहिल्या अंतरानंतर काय आवाज चढवलाय किंवा 2 अंतरातील म्युझिक पीस काय भारी आहे किंवा गाणे कोणत्या रागावर आधारित आहे याच्याशी काही देणे घेणे नसते. फक्त आस्वादकाची भूमिका असते. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे असे घडले की मी एक सहज टाइमपास म्हणून एक चित्र काढले होते आणि त्या चित्राच्या अनुषंगाने हे सगळे विचार माझ्या मनात येऊ लागले. त्या चित्रासंबंधी अधिक मी आपणास पुढल्या भागात सांगेन. धन्यवाद.